विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी स्मिता गावडे आपल्यासमोर आदरांजली वाहण्यासाठी उभी आहे. ताईंचा आणि माझा परिचय फारसा नाही आहे, पण गमरेदादांबरोबर खूप वर्ष काम करतो आम्ही. सामाजिक कार्यकर्ते आहोत, एकत्र काम केलं आणि या 3 महिन्यांमध्ये मी त्यांना 3 वेळा भेटले. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3ही महिने आम्ही लागोपाठ भेटलो. आणि कालकथित म्हणण्यापेक्षा मी हे म्हणेन की त्या आपल्यामधून गेलेल्या नाही आहेत, त्या आपल्यामध्येच आहेत. त्यांचा आवाज, त्यांनी रचलेली गाणी ही आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी जे सामाजिक कार्य केलं ते सामाजिक कार्याचं जे बीज ते आपल्यामध्ये रोवून गेलं ते आपल्यासोबतच आहे. त्यामुळे मी हे म्हणणारच नाही की ताई आपल्याबरोबर नाही आहे. आणि त्यांच्या नावातच भीम आहे. रमाबाईसारखी त्यांनी त्यांना साथ दिली. माझ्या कुटुंबातर्फे आणि सिद्धार्थ सांस्कृतिक संघ, त्याचप्रमाणे संघमित्र महिला मंडळ यांच्यातर्फे मी त्यांना आदरांजली वाहते आणि माझे 2 शब्द इथे संपवते. गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. दुर्दैवाची गोष्ट आहे की या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी यावं लागत आहे. कारण की आमचं असं ठरलं होतं, गंभरे सर म्हणाले होते की तुम्ही आमच्या घरी या आणि त्या घरी जायचं होतं, भेट घ्यायची होती पूर्वी अगोदरच. पण तो योग आला नाही. तो योग येण्या अगोदरच ताई गेल्या, हे फार वाईट झालं. खरं तर श्रद्धाताई म्हणणं हे पुरेसं होत नाही किंवा श्रद्धाताई गमरे म्हणणं हे सुद्धा पुरेसं होत नाही. श्रद्धाताई भीमराव गमरे असंच म्हणावं लागतं. त्याचं कारण असं होतं, ते कॉम्बिनेशन, ते मिश्रण ते फार वेगळं होतं. अशी जोडी पुन्हा कुठे दिसणार नाही. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो, डोंगर परिसरामध्ये, वाशिना केला, बुद्ध विहारामध्ये आम्ही कार्यक्रम करतो, वर्षावासाचा कार्यक्रम करतो, एक ग्रंथालय चालवतो. दरवर्षी वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये ही जोडी कंपल्सरी त्या बुद्ध विहारामध्ये येणारच आणि व्याख्यान देणारच. आणि नुसतं व्याख्यान नाही तर जोडीला ते श्रद्धाताई भीमराव गमरे यांचं गाणं असणारच. त्याच्याशिवाय तो कार्यक्रम पूर्ण होत नव्हता. आणि ही बातमी ऐकल्याच्या नंतर एवढं वाईट वाटलं, दुःख वाटलं, कारण की ताईंची बॉडी झाल्याच्या नंतर आम्हाला कळलं. आणि त्यावेळेला मी सायन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. तिथं मला समजलं, शंका यायला लागली की कोणी खोडसाळपणा केलाय की काय. कारण की सरांनी फेसबुकलाही टाकलं नव्हतं आणि व्हॉट्सअपलाही टाकलं नव्हतं. मग सरांनी टाकलं नाही, मग हे टाकतंय कोण असं वाटायला लागलं. कारण की कधी ऐकलं नाही ताई आजारी आहेत काय, असं कधी ऐकलंच नाही. आणि डायरेक्ट बातमी आमच्या वर्षावास ग्रुपवर आमच्या एका कार्यकर्त्यांनी टाकली. अरे म्हणलं वेडा झालाय की काय, यांनी चुकीची माहिती कोणाच्या तरी नाव त्यांनी ऐकून टाकलंय की काय. आणि मग फोन केला त्या कार्यकर्त्याला, हे काय केलंस. तो म्हटला नाही, मी सम्राट पेपर वाचलाय आणि सम्राट पेपर मध्ये ही बातमी आलेली आहे, ही खात्रीशीर आहे. आणि फार भयानक वाटलं. कारण की आजही सरांना माहिती आहे, ज्या मुकुंदराव आंबेडकर नगर आहे आमच्याकडे, जसं आमचं डोंगरावर वस्ती आहे तशी एक वस्ती रेल पटरीच्या पलीकडे आहे, तिथं कोणीच जात नाही. पण बुद्धविहार मात्र खूप मोठं आहे, महिला जमतात, मुली जमतात, सगळे जमतात. अशा ठिकाणी ही जोडी जाऊन आलेली आहे तिथं. आणि अशा ठिकाणचे लोक एवढे प्रभावित झाले, एवढे प्रेम करायला लागले त्यांच्यावर की जेव्हा त्यांना ही खबर कळली तर त्या आमच्या महिला ढाई ढाई रडायला लागल्या. अहो गाव आमचं एक नाही, आमचं नाटक होतं काही नाही, फक्त काय केलं, चळवळीची गाणी ऐकवली, संविधान सांगितलं,
आणि त्या माणसाची एक व्यक्ती गेली म्हणून त्या महिला लढताय. मग काय दिलं असेल यांनी? आणि दिलं ते जोडीने दिलं, एकट्या एकट्याने नाही दिलं, जोडीने दिलं. हे फार महत्वाचं होतं. ही श्रद्धांजली आपण जे पुण्यानुमोदन जे असतं ते गेलेल्या व्यक्तीसाठी नसतं. हे पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम कोणासाठी असतो? या कार्यक्रमासाठी जे लोक जमलेले आहेत त्यांच्यासाठी असतो. कारण की ती व्यक्ती ऐकत नसते, ऐकायचं असतं ह्यांनी. आणि म्हणून त्या व्यक्तींनी काय केलंय हे ऐकायला जे समोर लोक आहेत त्यांनी त्याचा आदर्श घ्यायचा असतो की ही व्यक्ती किती महत्वाचं जीवन जगलेली आहे, काय केलंय. आणि मग जर ही व्यक्ती इतके महत्वाचं जीवन जगले, समाजासाठी जीवन जगले, फुले शाहू आंबेडकर चळवळीसाठी जगलेली आहे, तर आमच्यातल्या प्रत्येकाने ताईंच्या पाठीचा पावलावर पाऊल ठेवून ते जायला पाहिजे. ही गोष्ट अशा कार्यक्रमामधून होते. आणि म्हणून मी म्हणतो की या ताई जेव्हा आम्ही पहिल्यांदा बुद्धविहारात आलो तर माझी बहीण वाटू लागली हो मला. काही लोकांच्या तोंडाकडे बघितलं तर आठवणीत सुद्धा राहत नाही, पण पहिल्या भेटीत आम्हाला वाटलं की ही आमची बहीण आहे, ही आमची ताई आहे. पहिला शब्द येतो अशा लोकांच्या बद्दल की ताई. आणि ताई शब्द येणं फार महत्वाचं आहे. ते अंतकरणातला शब्द असतो. आणि त्या अंतकरणातल्या गोष्टी, चळवळीच्या गोष्टी या जोडीने केल्या आणि त्या अजरामर राहिल्या. आता पुन्हा आता या वर्षी वर्षावासमध्ये सर तुम्ही या, मुलांना घेऊन या, तेच प्रेम तुम्हाला मिळेल, तेच प्रेम मिळेल. भले ठीक आहे एक हात थोडासा लुळा पांगळा झालाय ना, झालाय, पण तुम्ही एका हाताने लढू शकता सर. एका हाताने लढा आणि ही लढाई तुम्ही पूर्ण करा. अशी श्रद्धांजली मी ताईंसमोर अर्पण करतो. जय भीम. प्रचारक व बौद्धचारी माननीय संतोषजी गमरे साहेब हे श्रद्धाताई यांना श्रद्धांजली वाहतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. सर्व महामानवांना वंदन करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी सर्व जमलेले धम्मोपासक धम्मोपासिका यांना नमो बुद्धाय जय भीम. वेळ फार कमी आहे मला ज्ञात आहे. या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं विवेचन केलं ते सन्माननीय अमोलजी मडामी सर, मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. म्हणून आम्हाला बोलायला होत नाही, परंतु दुःखावर मात करणं काळाची गरज आहे. मी नेहमी म्हणतो की तीच माणसं मरतात की जी फक्त घरापुरती जगतात. तीच माणसं मरतात की जी फक्त घरापुरती जगतात. पण अशी काही माणसं जगतात की आयुष्यभरासाठी आणि समाजासाठी कायमस्वरूपी जिवंत असतात. अतिशय प्रामाणिकपणे जगणारे ही व्यक्ती की ज्याने आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारचा मोह बाळगला नाही. बघा, एक पालघरची मुलगी एका खेडेगावामध्ये धामापूर सारख्या ठिकाणी येते. एक प्रत्येक महिलांमध्ये, प्रत्येक भावकीमध्ये नवचैतन्य निर्माण करते. मग हे आपण सगळे का करू शकत नाही? जे करतायत त्यांचं निश्चित स्वागत आहे, परंतु या रूपानं आपण खरा आदर्श घेणं काळाची गरज आहे. आणि म्हणून मी म्हणायचो नेहमी की आमच्या धामापूर गावामध्ये म्हणजे आमच्या ताईचं, आमच्या बहिणीचं, म्हणजे त्यांना कुठली आम्ही उपमा द्यायची. घरात येणारा प्रत्येक माणूस जेवल्याशिवाय कधी पाठवला नाही. अरे साधी लोक कार्यकर्त्यांना बघून दरवाजे बंद करतात, हा बिना कामाचा कार्यकर्ता आहे. पण माझ्या ताईनं एवढा मोठा पाय घेऊन खाली उतरता येत नाही, तरी पण 5-5 ताटं घेऊन हातामध्ये ही जी किमया आहे ना, ही सगळ्यांच्या मध्ये बघायला मिळत नाही.
आम्ही इतरांना सांगतो की दुःखावर मात करणं खरं काळाची गरज आहे, कारण बुद्धाचं अस्तित्वच ते आहे. परंतु हा जो प्रेम आहे, हा जो जिव्हाळा आहे, ही जी मैत्री आहे, ती आपण सगळ्यांना जोपासणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशी प्रभाकरजी म्हणाले मला खरंच वेळ फार कमी आहे म्हणून मी अगदी शॉर्टकट मध्ये बोलतोय. मला कल्पना आहे की आपण सगळे तासन तास नाही बसू शकत, पण किमान अशा लोकांकडे बघताना, अशा व्यक्तींकडे बघताना निश्चित असं वाटतं की आम्हाला खरंच जर काय घ्यायचं असेल तर जिवंतपणे घ्या. कारण जगाची पोरं सांभाळता सांभाळता स्वतःची पोरं 15-15, 20-20 दिवस या घरात टाकून ही दोन्ही उभायत समाजासाठी लढलेले आहेत, हे आम्हाला विसरून चालणार नाही. स्वतःच्या पोरीला चहा बनवायलाही नको. प्रत्येक आई वडील आपल्या मुलाची काळजी घेतो आणि घ्यायलाच पाहिजे. परंतु समाजाची जेवढी काळजी या दोन्ही उभायतांना होती ना, तेवढी कुठल्याही व्यक्तीला नसावी. अर्थातच किंचितच काही माणसं अशा असायला हवेत. आणि म्हणून या गावचा कुठलाही पाहुणा येऊ दे, कुठलाही व्यक्ती येऊ दे, डॉक्टरने सांगितलेलं की ह्यांना खरपूर आरामाची गरज आहे, ह्यांना हे नाही जमणार, त्यांच्या पायाचा खूप प्रॉब्लेम वाढलाय. परंतु दादांचा बर्थडे 14 तारखेला अगदी दिवसभर म्हणजे स्वतःच 10x15चं रूम, अरे या समाजाच्या हितासाठी 15 तास ते ऑफिस म्हणून खुलं करून देणारा भीमराव गमरे, श्रद्धा गमरे मला म्हणतात भाऊ आता 24 तास या ऑफिस मध्ये कोणीही येऊ शकतो, कारण तुमच्या दादाने तशीच तरतूद करून ठेवले. आम्हाला सांगितलं तुम्ही वरतीच राहायचं, हे बाकी समाजाचं ऑफिस असणार आहे. कोण कुणाला एवढं देतो? माझ्या प्रत्येक महिलांनी, प्रत्येक आया बहिणीने याचा आदर शिकणं फार काळाची गरज आहे. समजून घ्या, आज जे झाले ते उद्या होणार नाही. कुणी कुणासारखा या जगात होत नाही आणि कुणी कुणासारखाच नाहीये. श्रद्धा झाली म्हणून श्रद्धासारखा दुसरा कोणी होणार नाही. परंतु तो आदर्श आपण निश्चित सगळ्यांनी घेऊ शकतो आणि घेणं हे काळाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण अगदी धामापूर गावाला म्हणजे खरं रूप जर कधी आलं असेल, अगदी सांगावं लागतं म्हणून मी बोलतोय. मला ज्ञात आहे आपण भरभरून सगळे बोलू शकतो, आम्ही सगळे प्रबोधनकार 2-2 तास बोलतो, परंतु असं नाही की मळामे सर वर्षातही मला आवर्जून सांगावं असं वाटतं की भीमराव गमरेंच्या पाठीमाग भीमराव सूर्यासारखा तळपताना अगदी पाठीमाग सावलीसारखी राहणारी श्रद्धाताई. आम्ही ज्या वेळेस 15-15, 20-20 दिवस जायचो त्यावेळेस भीमरावजी आम्हाला उपोषण केलं. ही ग्रामपंचायत म्हणजे भीमरावजींना एवढा अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींचा. मी वहिनींना कधी भीमराव फोन उचलायचे नाही, मी वहिनींना फोन करायचो. आमचे कलेक्टर आहेत कुठं दादा, मग वहिनी म्हणायचे आहेत ना खाली फोन उचल, कारण कदाचित ते बिझी असतील. वहिनी तातडीने हो यांचा फोन आला भाऊंचा, तुम्ही उचला. या सगळ्या गोष्टी करताना ज्या वेळेस आम्ही आमरण उपोषण केलं, बघा गाव कुठं आहे, आमरण उपोषण कुणासाठी, कोण कुणासाठी लढतोय, गावात वेगळीच गटबाजी, पण जिद्द मनात कायम स्वरूपी ठेवलेली की आम्हाला हे जिंकायचं आहे, मला हे करायचं आहे. बघा प्रत्येकाला अशी जिद्द अशी करायला हवी हा, त्याशिवाय तुमचं हित अजिबात नाहीये. मग ते यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. म्हणजे त्या ठिकाणी आमरण गेली 2014 पासूनचा लढा, 2012 पासूनचा लढा, 2022ला ज्यावेळेला आम्ही आमरण उपोषण केलं, आमरण उपोषणासाठी माझे दादा बसले, सगळा गाव अख्खा बसलाय. आणि त्या भावाला माझ्या ज्यावेळेस आमरण उपोषण करताना बघते त्याची बायको स्टेजवर गाणी म्हणते की बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्याने जगजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. देव अंगात वाढवतो, देव शब्दाला जागतो, मग हा भक्त भीक मागतो ग शेजारीन सखे बाई. म्हणजे असा जण रागिणीचा आवाज ज्यावेळेला आमच्या कानावर पडतो ना, त्यावेळेला अगदी बहिणी ढसा ढसा रडल्या त्या स्टेजवर. कारण म्हणाल्या 1-1, 2-2, 3-3 महिने या माणूस फक्त चहाच्या बिस्किटवर जगतो, हा माणूस राहतो तरी कसा. हा बंधून माझ्या त्याग आहे, समजून घ्या सगळ्यांनी. म्हणे मी गावाला येणार नाही, माझी पोरं 15-15 दिवस अशीच राहतात, त्यांना काय खायला मिळत नाही. परंतु दादाने जरा फोन केला की तुला उद्या निघायचंय, 15 महिलांना घेऊन निघायचं आहे. या ज्या सर्व आमच्या महिला आहेत ना, या महिलांनी अगदी त्यांना सोबत एवढी महत्वाची दिलेली आहे. म्हणून ह्या अशा आमच्या मनमिळाऊ ज्यांना आम्ही धामापूर गावामध्ये ताई म्हणू, आई म्हणू, बहीण म्हणू, सगळं काय म्हणू, जेवढा उपमा आपण देऊ तेवढ्या फार कमीच होतील.
या समाजाचे असे अनेक रत्न येतात आणि जातात, परंतु या रत्नांमधल्या काही ज्या गोष्टी असतात त्यात आपण स्वीकारायच्या असतात आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी या स्वीकारलेल्या आहेत. आणि म्हणून जाता जाता एवढं सांगेन की डफावरील जागृतीचा हात आज थांबला, डफावरील जागृतीचा हात आज थांबला, अरे होता जो कानावरी तो कोसो दूर लांबला. डफावरील जागृतीचा हात आज थांबला, अरे होता जो कानावरी तो कोसो दूर लांबला. सावित्री जिजाई रमाई यांचा घेऊन आदर्श माझ्या प्रत्येक माय भगिनीसाठी आहे. सावित्री जिजाई हा फक्त सांगण्यासाठी नाही, तो आचरणासाठी आहेत आणि ज्यानेही वाचलं ना तोच ते करू शकतो, अन्यथा फक्त पोपटपंची बोलून काय फायदा नाही. सावित्री जिजाई रमाईचा घेऊन आदर्श, धन्यासोबत करीत होतीस जीवनाचा उत्कर्ष. पालघरची लेक तू धामापूरची रणरागिणी, अग झोपलेल्यांना जागे केलंस गायनातून. पालघरची लेक तू धामापूरची रणरागिणी, झोपलेल्यांना जागे केलंस गीत गायनातून. तू स्वतःला विसरलीस आणि शरीराकडे नाही दिलंस लक्ष. तू स्वतःला विसरलीस, कारण मी वहिनींना नेहमी वहिनी म्हणायच्या की हा ध्येय वेडा माणूस आहे. तुमच्या दादाने मला सांगून टाकलंय की श्रद्धा ऐक, मी फक्त आता बाकी सगळं समयासाठी करणार, आता माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वहिनी म्हणायचं कसं करायचं सांगा तुम्ही, आता या माणसाला काय करावं. म्हणून मी नेहमी म्हणायचो की समाज कामासाठी झपाटलेली माणसं कधी कोणाचं ऐकत नाहीत आणि जी ध्येयवेडी माणसं असतात त्यांना सुख तेव्हाच मिळतं की लोकांच्या तोंडातून काहीतरी सुखाचं काम झालेलं असतं. आणि म्हणून पालघरची लेक तू धामापूरची रणरागिणी, झोपलेल्यांना जागे केलंस गीत गायनातून. तू स्वतःला विसरलीस, शरीराकडे नाही दिलेस लक्ष. मृत्यूलाही तूच आवडलीस, केलं तुला त्यानं भक्ष. पण आम्ही घाबरणार नाही आणि घाबरण्यातलेही नाही दादा, आम्ही घाबरणार नाही आणि घाबरण्यातलेही नाही. अगं तुझ्या जागृतीचा झंझावात हा कायमस्वरूपी चालू ठेवू, हीच खरी तुला श्रद्धांजली असेल, हीच खरी तुला श्रद्धांजली असेल. माझ्या संपूर्ण धामापूर गावाच्या वतीनं, बौद्धाचार्य श्रामणेर संघाच्या वतीनं, या ठिकाणी धामापूर विकास समितीच्या वतीनं या माझ्या आणि आमच्या लाडक्या वहिनीला अख्ख्या गावावर शोककळा पसरलेल्या आहेत. जिथपासून वहिनी आजारी आहे तिथपासून रोज गावावर फोन आहे, वहिनीची तब्येत कशी आहे. माझी आई नेहमी म्हणते की लेका एक वेळ जेवलाच नाही तरी चालेल, परंतु जाऊन वहिनीला हॉस्पिटलला भेटून ये. एवढी फक्त माया त्याच लोकांमध्ये असते माझ्या बंधूंनो की जिथं खरंच मनापासून प्रेम जुळलेलं असतं. माणूस कुठलाही समाजाचा असो, जातीचा असो, धर्माचा असतो, ताईंनी केलेलं काम फक्त एका विशिष्ट वर्गासाठी नाही तर बहुजन वर्गासाठी केलेलं काम आहे. आणि म्हणून त्या खऱ्या रूपानं आज रामराव आहेत. या पुढे जाऊन 1 मिनिट बोलेन की ताईंच्या वतीनं 100% सांगतो की श्रद्धा फाउंडेशन आम्ही निर्माण करून त्याला कायमस्वरूपी जागृत ठेवण्याचं काम, प्रामुख्याने हा विचार जागृत ठेवण्याचं काम आम्ही यथोचित करू. राहुल आणि आमची स्वीटी आहे, या दोघांनीही आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून छानपैकी काम करतात, त्यांचंही मी स्वागत करतो. भीमरावांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक आहात, संविधान प्रचारक प्रसारक आहात, वेगवेगळ्या विषयावर काम करता. हा जो सगळा जनसमुदाय आहे हा केवळ तुमच्या प्रेमापोटी, केवळ तुमच्या भावनेपोटी या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी ताईंना आलेला आहे. ताईंच्या प्रति मी मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. पुन्हा श्रद्धा होणे नाही, पण श्रद्धा होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही, रोखू शकत नाही. त्यांचा आदर्श निश्चित आपण घेऊन यापुढे मार्गक्रमण करू. मी माझ्या मौजेगाव धामापूर बहुजन मंडळ ग्रामस्थ आणि मुंबई रजिस्टर या संघटनेच्या वतीनं, माता रमाई महिला मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थ भावकीच्या वतीनं, मी बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्र रजिस्टर या संस्थेच्या वतीनं या आमच्या लाडक्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.